नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अमरनाथ काटे, काटे मल्टी होमिओपॅथी, नेवासा आणि अहिल्यानगर। एखाद्या वेळी असं घडतं की रुग्णाला जी लक्षणं येतात त्याचं निदान कुठलंही होत नाही आणि मग त्या रुग्णाला असं सांगितलं जातं की तुला व्हायरल इन्फेक्शन आहे, काही काळजी करायची गरज नाही। परंतु हाच व्हायरस म्हणजे विषाणू कधी कधी इतका प्रादुर्भाव त्या शरीरामध्ये करू शकतो की माणसाची इंटरनल ऑर्गन्स जे आहेत, मग तो मेंदू असेल, फुफ्फुस असतील, हृदय असेल किंवा पॅनक्रियाज असेल, लिव्हर असेल, किडनी असेल, या महत्त्वाच्या अवयवांवरती दुष्परिणाम खूप प्रमाणात करू शकतो। परंतु याच व्हायरल इन्फेक्शनमध्ये आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये बऱ्याचशा फेल्युअर्स या समोर येताना दिसतात। तर जिथे होमिओपॅथी ही खूप नवसंजीवनीसारखी काम करताना अनेक रुग्णांमध्ये दिसत आहे। मग तिथे सिंगल ऑर्गन पासून तर मल्टी ऑर्गन फेल्युअर पर्यंतही खूप चांगले रिझल्ट येताना आम्हाला होमिओपॅथीमध्ये दिसत असेल। मग ते जटिल आजार असो, जसं लिव्हर सिरोसिस असो, पॅनक्रियाटायटिस असो किंवा किडनी फेल्युअर झालेला असो कुठल्या व्हायरल इन्फेक्शनमुळे, व्हायरल लोडमुळे, ज्यामध्ये ऑर्गनचं फंक्शन अचानक शटडाऊन होताना दिसतं किंवा ऑर्गन हा त्याला अकार्यक्षमता येऊन तिथे त्या रुग्णांवरती मल्टी सिस्टमिक फेल्युअर होण्याचाही चान्स असतो। जसं की काही केसेसमध्ये कार्डियक इन्व्हॉल्वमेंट म्हणजे हृदयाचीही इन्व्हॉल्वमेंट झालेली असते, लिव्हरची इन्व्हॉल्वमेंट झालेली असते आणि किडनीचीही इन्व्हॉल्वमेंट झालेली असते, जिथे हिपॅटोस्प्लिनोमेगॅली सारखी परिस्थिती निर्माण झालेली असते। म्हणजे लिव्हरला सूज तर येतेच, परंतु त्याच्या स्प्लीनलाही सूज येताना दिसते। अशा ठिकाणी होमिओपॅथी ही खूप चांगल्या रीतीने काम करताना दिसते। म्हणून नक्कीच आपण माझे नेहमीच इतर व्हिडिओज तर नेहमी बघतात, जसे की मणक्यातील नस दबणे, त्याचबरोबर खुब्यातील बॉल खराब होणे, परंतु असं काही नाही की त्याच गोष्टी होमिओपॅथीमध्ये, काटे मल्टी होमिओपॅथीमध्ये ट्रीट केल्या जातात। परंतु सध्याच्या कोविड नंतरच्या परिस्थितीमध्ये ते रुग्ण जास्त वाढलेले असल्यामुळे त्या व्हिडिओज तुम्हाला जास्त प्रमाणात दिसतात। परंतु याचबरोबर लिव्हर सिरोसिस, पॅनक्रियाटायटिस, किडनी फेल्युअर्स किंवा ज्याला आपण म्हणतो की सेरेब्रल काही असेल, ब्रेनमध्ये जर व्हायरल इन्फेक्शनमुळे जर सूज आलेली असेल, त्याला लक्षणं येत असतील किंवा इतरही अजून जे आतील अवयवांचे जे आजार आहेत, सिस्टायटिस असेल, मूत्राशयामध्ये वारंवार होणारं इन्फेक्शन असेल किंवा रिनल कॅल्क्युलाय म्हणजे मूतखड्याचा असण्यामुळं किडनीच्या अकार्यक्षमतेमुळे नेफ्रायटिस होणं असेल किंवा किडनीमध्ये सूज येणं असेल, या गोष्टी ह्या होमिओपॅथिक मेडिसिनने खूप चांगल्या पद्धतीने रिव्हर्ट करता येतात आणि त्या ऑर्गनला खूप चांगल्या पद्धतीने हेल्दी बनवता येतं, जेणेकरून शरीर हे दीर्घकाळ स्वस्थ राहतं। म्हणून बऱ्याच वेळी सर्वप्रथम होमिओपॅथीचा अवलंब व्हायला हवा। जिथे मोठ्या आजाराचं आपल्याला वाटतंय परंतु इतर औषधी फेल होताना दिसतात, नक्कीच होमिओपॅथी इथे एक नवसंजीवनीसारखं काम करते। म्हणून नक्कीच या गोष्टीसाठी मला नेहमी संपर्क करा। माझा 9096317290 हा नंबर आपण व्हॉट्सअपसाठी वापरू शकता, ज्यावरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता। याच नंबरवरती संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये माझं फ्री कन्सल्टेशन घेऊ शकता, ऑनलाईन कॉल करून घेऊ शकता। आणि याच नंबरने माझ्या 2 ओपीडीज ज्या आहेत, नेवासा आणि अहिल्यानगर, या ठिकाणी ऑन अपॉइंटमेंट सकाळी 10 ते 2 या वेळेमध्ये भेटू शकता। माझ्या व्हिजिट्स आहेत ठाणे, पुणे, नाशिक, बीड, जळगाव आणि सातारा या ठिकाणी मी उपलब्ध असतो। तेथील टाईम आणि तेथील दिवस यासाठी नक्कीच व्हॉट्सअपवरती आपण मला संपर्क साधावा आणि 90963172 नंबरने अपॉइंटमेंटने मला भेटावे। धन्यवाद।